आपण कोणत्या व्यक्तीशी संबंध जेव्हा जोडायला जातो तर त्यांच्या शक्तीमुळे आकर्षित होतो, कोणाच्या सुंदरतेमुळे आकर्षित होतात, कोणाच्या वाणीमुळे आकर्षित होतात, कोणाच्या प्रभावामुळे आकर्षित होतो आपण, कोणाच्या स्किल्समुळे आकर्षित होतो आपण, कोणाच्या शक्तीमुळे आपण आकर्षित होतो. आकर्षित होऊन त्या व्यक्तीच्या जर आपण जवळ येतो, त्यांच्याशी आपण संबंध प्रस्थापित करतो. सुरुवातीला खूप छान छान वाटते, पण जसा संबंध जवळचा होतो त्यात आपल्याला काय दिसायला लागतं? दोष दिसायला लागतात. आपल्याला त्याच्यामधील दोष दिसायला लागतात. मुला मुलींमध्ये तसं होते. सुरुवातीला एक घंटा फोनवर बोलत असतात, एक घंटा 1.5 घंटा फोनवर बोलत असतात. नंतर फोन आला तर वाटते परेशान करत आहेत. कारण की सुरुवातीला आकर्षण असते, पण जसा व्यक्ती जवळ येतात आपल्याला काय दिसायला लागतात? दोष दिसायला लागतात. आणि मग ते पहिले जे आकर्षण असते ते नष्ट होते. पण भगवंताशी जेव्हा आपण संपर्क साधायचा प्रयत्न करतो तेव्हा भगवंत कसे आहेत? अनवद्य म्हणजे फॉल्टलेस. म्हणजे भगवंताचे जो गुण ऐकून, भगवंताचं रूप ऐकून, भगवंताची सुंदरता, भगवंताची शक्ती, काही पण कशा पण गोष्टीमुळे आपण भगवंताकडे आकर्षित झालो तर जेवढं आपण भगवंताच्या जवळ जाऊ तेवढं आपल्याला नवीन नवीन विस्मयकारक गोष्टी बघायला भेटतील. असं कधीच होणार नाही की अरे आता आपण बोर झालो किंवा असं कधीच होणार नाही की आता काही दोष दिसत आहेत. कारण भगवंत एवढे गुणाचे खान आहेत की नवीन नवीन गुण आपल्याला बघायला भेटतील भगवंताचे, आणि आपलं आकर्षण भगवंताप्रतीचं वाढतच जाणार. पण असं भौतिक व्यक्तीसोबत होत नाही, कारण की भगवंत हे अनवद्य आहे.